कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसा गेला दिवस? ऑफिसला जातोय खरं, पण कामात लक्षच लागत नाही। मी समजू शकते। सतत डोक्यात तेच विचार। आई जेवली? सॉरी साहेब, पण मला एक गोष्ट बोलायची आहे, अगदी स्पष्टपणे। काय? साहेब, तुमचा गैरसमज होतोय। कसला गैरसमज? जे काही घडतंय त्यात रुपालीबाई साहेबांचा काहीच दोष नाहीये, त्यांच्या हातात काहीच नाहीये। विरोचक त्यांना कंट्रोल करतोय, हे सगळं ते दाखवतायत, तसं काहीही नाहीये। मग कसं आहे नेत्रा? ये इथे बस। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर ती दोषी असेल तर तिला फाशी झाली तरी चालेल, पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये। काही झालं तरी त्या व्यक्तीला तिचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल। मित्र, बघ, मला कळतंय की माझं आईबरोबरचं बदललेलं वागणं, माझं आईबद्दलचं बदललेलं मत, हे सगळं बघून तुला, इंद्राणी आत्यांना, बाबांना खूप प्रश्न पडले असतील। पण नेत्रा, रिलॅक्स। तसं काही नाहीये, खरंच तसं काही नाही। मी फक्त मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय, दॅट्स इट। रुपालीबाई साहेब, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळू देणार नाहीत साहेब। नेत्रा, मी ऑलरेडी एक आई गमावली आहे। तिला वाचवण्यासाठी तेव्हा मी काहीच करू शकलो नाही। नेत्रा, समज आपल्याला खरंच असं कळलं की आई खरंच विरोचक नाहीये, ती शक्ती आईकडून हे सगळं करून घेते, आई त्या शक्तीच्या कंट्रोलमध्ये म्हणून हे सगळं करते, हे खरं आहे आपल्याला असं समजलं, आणि त्याआधीच आईच्या जीवाला काही बरं वाईट झालं असेल तर मी कसं माफ करेन स्वतःला नेत्रा? आणि मी आयुष्यभर याच गिल्टमध्ये राहीन की आईला विनाकारण शिक्षा भोगावी लागली, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा। नेत्रा, बघ ना, तू पण मला विरोचक समजली होतीस। आपण मानून चाललो होतो की मी विरोचक आहे, तू माझा वध करणारच। पण नेत्रा, समज की खरं काय आहे ते कळण्याआधीच तुझ्या हातून असं काही झालं असतं तर तू आयुष्यभर माफ करू शकली असती स्वतःला। म्हणून मी फक्त वेळ घेतोय, दॅट्स इट। रिलॅक्स। मला हे कळतंय की आता अद्वैत साहेब बाईसाहेबांवर आधीसारखा भान हरवून विश्वास ठेवत नाही आहेत, पण अद्वैत साहेब आत्ता जे करतायत ते पूर्ण शुद्धीत, पूर्ण विवेकाने सगळं करतायत असं त्यांना जरी वाटत असलं तरी तसं नाहीये। त्यांना हे कसं पटवून द्यायचं? बाईसाहेबांपासून त्यांना आता जास्त धोका आहे। हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार। जाऊन सांग की मी नाटक करते। त्याने मला विचारलं तर मी हेच सांगणार की विरोचक
माझ्या हात जो आहे ना तो हे करून घेतोय माझ्याकडून. आई आणि राक्षसाचा खेळ करून त्या अद्वैत साहेबांना गाफील ठेवतील आणि संधी मिळतात. नाही, लवकरात लवकर चौथी पेटी सापडायला हवी. देवी आई, तूच मार्ग दाखव, काहीतरी मार्ग दाखव. हा बोला. आबा एकच मिनिट थांबा तुम्ही. आत्या, जरा कागद पेन द्या ना. बर. हा आबा बोला. पुढे बरं, ठीक आहे आबा. हो, मी कळवते. हो. त्या आबांना एक खूप जुनी पोथी सापडली. त्यामध्ये त्यांना एक उल्लेख आढळला की त्रिनयना देवी आईने लोकांच्या रक्षणासाठी एका शक्तिशाली दैत्याचा वध केला. तो दैत्य स्वतःचं रूपही बदलायचा. जेव्हा देवी आईने त्या दैत्याचा वध केला तेव्हा तो एका अजस्त्र सिंहाच्या रूपात आला होता. आणि लोकांच्या मनातून भीती कायमची निघून जावी म्हणून देवी आईने त्या दैत्याचा वध केल्यानंतर त्या सिंहाच्या कातडाचं आसन बनवलं आणि त्या आसनावर देवी आई 9 वर्ष तपाला बसली. आत्या, सिंहाच्या कातडीचं आसन, सिंहासन. आत्या, देवी आई सिंहासनावर बसली. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. या श्लोकात जो सिंहासनाचा उल्लेख आहे तो देवी आईबद्दल तर नसेल. आपण इतके दिवस जो अर्थ लावत होतो त्याप्रमाणे आपल्याला वाटत होतं की हे विरोचकाचं सिंहासन आहे. पण आता आबांनी हे जे काही सांगितलं त्याप्रमाणे मलाही असं वाटतंय. तुझा अंदाज बरोबर आहे. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की पंचपेटिकेतली चौथी पेटी ही त्रिनयना देवी आईच्या आसनाखाली आहे. आणि देवी आईचं देऊळ फक्त वावुशीत आहे. म्हणजे चौथी पेटी वावुशीत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.